हॅलो. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम वेलकम वेलकम. आवाज वगैरे क्लिअर येतो का? सुधारित वर्णमाला भाग 1. आवाज वगैरे आहे का? यस, एकदम छान आहात शुभम सर. शुभम सर म्हणतात कसे आहात तुम्ही? रोज तुम्ही अनअकॅडमीवर मला असंच म्हणायचे कसे आहात तुम्ही, मी म्हणायचो छान आहे. तुम्ही पण यस 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 शुभम सर यस. चला, सुधारित वर्णमाला भाग 1 ला आपण सुरुवात करणार आहोत बेटा. काही कंटेंट याच्यात सुधारित आहे, काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टींना आपण आज सुरुवात करूया. चलो, ओ घडी आ गई जिसकी हमें इंतजार थी. वर्णमाला आपण सुरू करूया. यस, चलो. वेळेचा विलंब न लावता विद्यार्थी संघटना सगळी आलेली आहे आणि विद्यार्थी संघटना सगळी आल्यानंतर मी निलेश राठोड सर, ओ घडी आ गई, यस. मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं निलेश राठोड एमपीएस अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमची परमिशन घेऊन पुढच्या कंटेंटला सुरुवात करतो. हळूहळू मुलं येतील, हळूहळू मुलं जॉईन होतील, बरोबर आहे? यस, चलो. तर बाळांनो, आजचा आपला आहे टॉपिकचं नाव आहे बेटा वर्णमाला. आणि वर्णमाला या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. वर्णमाला या टॉपिकमध्ये आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला इथं मी सांगेल की आपलं वर्णमालेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. आता मी डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतो, जास्त काही चर्चा करत नाही. चर्चेचा विषय, चर्चेचा मुद्दा आपण थांबू तिथं. आणि पॉइंटचं नाव आहे बेटा वर्णमाला. वर्णमाला याला कोणी कोणी वर्ण विचार सुद्धा म्हणतात, कोणी कोणी वर्ण विचार सुद्धा म्हणतात. वर्ण विचार हा तुमचा आजचा कंटेंट आहे, आजचा पॉइंट आहे बेटा, बरोबर आहे? आता या टॉपिकला मी काय करणार पूर्व, पहिले तुम्हाला इथं रफ पानावर शिकवणार बेटा. रफ पानावर म्हणजे इथं मी तुम्हाला हा टॉपिक शिकवणार, रफ पानावर घेणार आणि रफ पानावर घेतल्यानंतर मग मी कंटेंटला तिथं तुम्हाला लिहून देणार. आता विद्यार्थी मित्रांनो, वर्ण विचार सुरुवात तर करेल मी. सुरुवात करत असताना आता माझ्या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा मला तुमच्या थंब किंवा याच्या रूपात मला सांगून टाका. यस स्वाती, हॅलो, कशी आहेस तू? यस यस. आता मी सुरुवात करू बाळांनो. लेट स्टार्ट. यस, चलो. तर आता मी सगळ्यांचं मी कंटेंटला सुरुवात करतो. कमेंट कोणीही करू नका, बारकाईने लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेमध्ये पहिला पॉइंट असतो बेटा तुमचा वर्ण या शब्दाचा अर्थ काय. आणि विद्यार्थी मित्रांनो, वर्ण या शब्दाचा अर्थ होतो रंग. कधीतरी तुम्हाला चुकून प्रश्न येतो बेटा, रंगाचा शोध कोणी लावला? उत्तर लिहायचं शालिमार. काय लिहायचं? शालिमार. इथं 2 प्रश्न क्लिअर झाले. काय क्लिअर झाले? 2 प्रश्न बघा. वर्ण या शब्दाचा अर्थ रंग होतो, रंगाचा शोध शालिमार यांनी लावला, बरोबर आहे? सगळे लोक आलेले आहे, सगळ्यांसाठी मी एकदा कमेंट बंद करतो बाळांनो. माझी कमेंट बंद झालेली आहे, कृपया करून कमेंट बंद आहे, कोणी कमेंट करू नका. आणि कमेंट करण्यापेक्षा पॉइंट कडे लक्ष द्या. कारण का मी हेडिंग टाकली, तुम्ही बघितले का? सुधारित वर्णमाला म्हणून, बरोबर आहे? वर्ण या शब्दाचा अर्थ रंग होतो, रंगाचा शोध शालिमार यांनी लावला. तुम्हाला एक प्रश्न येतो बेटा, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला, नीट आहे का? मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला डॅश डॅश असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्नाला तुम्हाला वर्ण या शब्दाचा अर्थ काय? उत्तर लिहायचं रंग. वर्ण या शब्दाचा अर्थ काय? उत्तर लिहायचं रंग. रंगाचा शोध कोणी लावला? उत्तर लिहायचं शालिमार. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, हा प्रश्न कितीतरी वेळेस आला. पण एक वेळेस प्रश्न असा आला, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, ही व्याख्या कोणी लिहिली? आणि उत्तर होतं बेटा, ही व्याख्या मोरो केशव दामले यांनी, मोरो केशव दामले यांनी आपल्या शास्त्रीय मराठी व्याकरण, बघा शास्त्रीय
मराठी व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात लिहिली. उद्या पुस्तक विचारलं तर पुस्तकाचं नाव सांगा, आणि उद्या तुम्हाला त्यांनी कोणी लिहिली विचारलं तर मोरोकेशव दामले सांगा. मी काय म्हणालो बघा, वर्ण, वर्ण या शब्दाचा अर्थ रंग, रंगाचा शोध कोणी लावला? शालिमार. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या कोणी लिहिली? मोरोकेशव दामले. मोरोकेशव दामले यांनी कोणत्या पुस्तकात लिहिली? शास्त्रीय मराठी व्याकरण. हा तुमचा पहिला पॉइंट. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो वर्ण आहे बेटा, वर्ण, वर्ण या वर्णाचं दुसरं नाव आहे बेटा स्वन. काय आहे? स्वन. काय आहे? स्वन. मग कधी कधी काय होतं माहिती आहे का, वर्ण म्हणजे काय याच्यामध्ये एक पॉइंट लिहिलं त्यांनी, आणि एक प्रश्न पण तुम्हाला आला, बरोबर आहे. एक पॉइंट आणि एक प्रश्न आलं. या प्रश्नाला मी तर लिहितो बेटा, बारकाईने लक्ष द्या, मग तुम्हाला प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं तुम्ही आठवण ठेवा, बरोबर आहे. बघा, त्यांनी काय म्हणलं? ध्वनी. ध्वनी म्हणजे त्यांनी काय म्हणलं? भाषेचा मूळ घटक काय? प्रश्न असा आला, भाषेचा मूळ 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 घटक, भाषेचा मूळ घटक काय? हा प्रश्न आला. तर विद्यार्थी मित्रांनो, एक कन्सेप्ट डोक्यात ठेवा, ध्वनी हा भाषेचा मूळ घटक होय. काय? ध्वनी हा भाषेचा मूळ घटक होय. उद्या जर प्रश्न आला तुम्हाला, राईट, भाषेचा मूळ घटक काय, तर उत्तर लिहायचं ध्वनी, बरोबर आहे. भाषेचा मूळ घटक काय, तर उत्तर लिहायचं बेटा ध्वनी. हा झाला त्याचा उत्तर, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आणखी एक प्रश्न येतो बेटा तुम्हाला, तो प्रश्न चांगल्या प्रकारे आठवण ठेवा. आणखी एक प्रश्न की काय येतं बघा, राईट, ज्या वर्णाचे, खतरनाक पॉइंट आहे बघा, ज्या ज्या वर्णाचे, ज्या वर्णाचे, मी थोडं चिटकून लिहून टाकलो, तुम्ही काहीच लिहायचं नाही, फक्त समजून घ्याच, लिहून मी नंतर देईन. ज्या वर्णाचे विभाजन, विभाजन होत नाही, होत नाही, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्यास ध्वनी असे म्हणतात. ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्या वर्णांना मूलध्वनी असे म्हणतात. आठवण ठेवा, विभाजन म्हणजे विग्रह होत नाही, आणि जर विग्रह होत असेल तर तो त्याच्यातच दडलेला असावा. म्हणून बाळांनो, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्याला ध्वनी असे म्हणतात, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं अपासून बघा, अपासून, अपासून ज्ञ पर्यंतच्या, अपासून ज्ञ पर्यंतच्या, अपासून ज्ञ पर्यंतच्या वर्णांना, वर्णांना डॅश डॅश असे म्हणतात, ध्वनी असे म्हणतात. मग इथं मी आता जे सांगतो ते बारकाईने लक्ष द्या. मग विद्यार्थी मित्रांनो, मी तर तुम्हाला प्रश्न येतो, मराठीत, 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 मराठीत एकूण, मराठीत एकूण मूलध्वनी किती? मूल ध्वनी किती? जर प्रश्न आला तर उत्तर लिहायचं बेटा 52. ओके. आता 52 का? कारण की विद्यार्थी मित्रांनो, जो दौंडचा पेपर झाला बेटा 2021 ला, त्या दौंडच्या पेपर पर्यंत आपण 48च लिहायचो. पण दौंडच्या पेपर नंतर त्यांनी तुम्हाला ॲ आणि अ हे तुम्हाला विचारल्यानंतर दौंडला प्रश्न असा आला होता, मराठीत एकूण मूलध्वनी किती? मग दौंडचा पेपर आल्यानंतर काय झालं माहितीये का, त्यांनी ऑप्शन मध्ये 48 दिले, ऑप्शन मध्ये 50 दिले, ऑप्शन मध्ये 52 दिले, आणि ऑप्शन मध्ये 34 दिले. मग काही मुलांनी 48 लिहिले, काही मुलांनी 52 लिहिले, तर काही मुलांनी 50 लिहिले. मग सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले. मग सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर फायनली पाठ्यपुस्तक मंडळाने उत्तर 52 दिलं. म्हणून मराठीत एकूण वर्ण मूलध्वनी किती? 52. जर प्रश्न आला बेटा मराठीत एकूण वर्ण किती? वर्ण, वर्ण, उत्तर लिहायचं 52. जर प्रश्न आला मराठीत एकूण स्वन किती? स्वन, उत्तर लिहायचं 52. जर प्रश्न आला मराठीत एकूण सध्या, सध्या, स नाही बरं, सध्या वर्ण किती? सध्या वर्ण किती? उत्तर लिहायचं 52. जर प्रश्न आला मराठीत एकूण मुळाक्षरे किती? मुळाक्षरे, उत्तर लिहायचं 52. हे तेवढे पॉइंट डोक्यामध्ये असं स्कॅन करून घ्या, स्कॅन. 48 कधी लिहायचं ते सांगतो, घाबरू नका. हे डोक्यामध्ये स्कॅन करून घ्या बेटा, एकदम स्कॅन फिट बसलं पाहिजे. मी दोन असं डोकं काढून दाखवतो बघा, स्कॅन करून घ्या. काय म्हणलं त्यांनी? स्कॅन करून घ्या. काय म्हणलं बघा, मराठीत एकूण वर्ण किती? 52. मराठीत एकूण मूलध्वनी किती? मूलध्वनी किती? 52. मराठीत एकूण वर्ण किती? 52. मराठीत एकूण स्वन किती? 52. मराठीत सध्या वर्ण किती? 52. मराठीत मूळाक्षरे किती? 52. तर विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न आला मराठीत, मराठीत
पारंपरिक, बघा पारंपरिक, मराठीत पारंपरिक वर्ण किती? तर उत्तर लिहायचं बेटा 48. अरे जर प्रश्न आलं मराठीत मूळचे वर्ण किती, मूळचे, तर उत्तर लिहायचं 48. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे मुद्दे लक्षात ठेवा. इथपर्यंत मी तुम्हाला हा भाग दिला. मग जर प्रश्न आला तुम्हाला, मी तर तुम्हाला सगळं अनेक एकदा रिव्हिजन करून सांगतो. काय काय बघा, वर्ण या शब्दाचा अर्थ रंग होतो. अरे रंगाचा शोध शालिमार यांनी लावला. राईट. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या मोरो केशव दामले यांनी आपल्या शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात लिहिली. बरोबर आहे. मग खाली आपण लिहिलं बाळांनो काय, की वर्णाला दुसरं नाव स्वन म्हटलं होतं. बरोबर आहे. मग खाली लिहून दिलं मी तुम्हाला काय, की ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्याला मूलध्वनी असे म्हणतात. मी तुम्हाला खाली लिहून दिलं, काय लिहून दिलं, नेक्स्ट पॉइंट बेटा, की ध्वनी म्हणजेच काय, आपण इथं बघा भाषेचे मूळ घटक काय. खतरनाक पॉइंट आहे हा प्रश्न आहे. भाषेचे मूळ घटक काय, तर भाषेचे मूळ घटक आहे बेटा ध्वनी. त्यानंतर मी तुम्हाला इथं लिहून दिलं बाळांनो काय, मराठीत एकूण वर्ण किती, 48, सॉरी 52. मराठीत एकूण मूलध्वनी किती, 52. मराठीत एकूण स्वन किती, 52. मराठीत एकूण सध्या वर्ण किती, 52. मराठीत एकूण मूळाक्षरे किती, 52. मराठीत पारंपरिक वर्ण किती, 48. मराठीत मूळचे वर्ण किती, 48. मूळचे म्हणलंय म्हणून प्रश्न वेगळा आणि क्वेश्चन वेगळा, त्याचं उत्तर वेगळं. म्हणून बाळांनो तुम्ही एक काम करायचं, की समानार्थी शब्द कधीच पुस्तक वाचायचं नाही. जर तुमच्याकडे एखादा समानार्थी विरुद्धार्थीचा पुस्तक असेल तर त्याला तुम्ही लिहून घ्या आणि ते पुस्तक जसं ठेवून टाका, वाचू नका. मी रोज जसं समानार्थी देतो तसं वाचा. जसा स्वन आहे, स्वन याचा समानार्थी आहे बेटा आवाज. काय आहे, आवाज. तिथं नंतर लिहून घ्यायचं. याचा समानार्थी आहे बेटा ध्वनी. काय आहे, ध्वनी. याचा समानार्थी आहे बेटा रव आणि याचा समानार्थी आहे नाद. हे त्याचे समानार्थी इथल्या इथंच. म्हणून आता मला सांगा पोरो, इथपर्यंत जे तुम्हाला मी सांगितलं, जे शिकवलं ते कळालं का? इथपर्यंत जे सांगितलं ते कळालं का हे मला सांगा. आणि मी थोडस तुमची कमेंट ऑन करतो आणि ऑन करून मी तुम्हाला विचारतो, इथपर्यंत जे मी तुम्हाला शिकवलं बेटा हे कळालं का सांगा, म्हणजे मला पुढच्या कंटेंटकडे जाता येईल. चलो, इथपर्यंत काय अडचण रे कोणाला? मी जे सांगितलं इथं 2 पॉइंट मी जुन्या बॅचच्या व्यतिरिक्त नवीन सांगितलं. एक, वर्ण हे राईट, वर्ण हे राईट म्हणजेच काय, भाषेचे मूल घटक काय. मी तुम्हाला इथे एक सांगितलं, ध्वनी हे भाषेचे मूळ घटक आहे. यस, पहिला पॉइंट बरोबर आहे. यस. आणि दुसरा पॉइंट बेटा राईट, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्याला डॅश डॅश असे म्हणतात, मूलध्वनी. नमस्कार सर, नमस्कार. इथपर्यंत कळालं, गुड. आता बघा इथून थोडासा अपडेट पॉइंट आहे. मी सगळ्याच्या कमेंट वाचल्या बेटा आणि परत तुमच्या कमेंट मी ऑफ केल्या. आता इथून तुमचा एक अपडेट पॉइंट आहे, तो म्हणजे कसा. इथपर्यंत आपण शिकलं, बरोबर आहे. इथपर्यंत आपण शिकलं आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो कसा. पहिले तर मी तुम्हाला एवढं लिहून देईल आणि मग एक पॉइंट सांगून मग लिहून देईल, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या 52 वर्णांपासून बनणाऱ्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात. आणि बाळांनो या वर्णाचे वर्गीकरण असतात. वर्गीकरण आणि वर्णाचे वर्गीकरण 2 भागात केले जाते. 2 भागात. एक आहे बेटा स्वरूपावरून वर्णाचे वर्गीकरण, स्वरूपावरून. आणि दुसरा आहे बेटा उच्चार स्थानावरून. उच्चार स्थानावरून हा दुसरा पॉइंट, बरोबर आहे. मग स्वरूपावरून याचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे बेटा स्वर, याचं दुसरं नाव आहे अच, याचं तिसरं नाव आहे बेटा अविवृत्त. सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो स्वरादी. तिसरा आहे बेटा व्यंजन, याला अनेक 4 नाव आहे व्यंजन. आणि चौथा आहे बेटा विशेष संयुक्त व्यंजन. काय, विशेष संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन. आणि हा जो उच्चार स्थानावरून आहे बेटा, या उच्चार स्थानावरून याचे किती रे, 9 प्रकार पडतात. उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात, 9 प्रकार. मग कोणते कोणते रे भावा, मग कोणते कोणते बेटा माहित आहे, जसं कंटे आहे, तालव्य आहे, कंठोष्टी आहे, दंते आहे, मूर्धन्य आहे, असे 9 प्रकार पडतात. मग आता आपण काय करायचं, स्वरूपावरून या वर्णाचे वर्गीकरण, त्याच्यात पहिला आहे स्वर.
हे शिकायला सुरुवात करायचं. मग आता हे जेव्हा चालू होतात ना बेटा, मग तुमच्या कन्सेप्टला सुरुवात होते आणि मग कन्सेप्ट तुम्हाला कळावी लागतं. आता मी जे शिकलो विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला लिहून देतो. पट 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 तुम्ही माझी हे जे कंटेंट आहे लिहून घ्या. बघा, वर्ण, मग पहिला पॉइंट आहे बेटा वर्णाचा. बघा, वर्णाचा. ओके, इथे मी लिहून देतो आणि हे पॉइंट तुम्ही चटचट चटचट लिहून घ्या आणि याची छापील नोट्स सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. आणि आपली नोट्स 10 तारखेनंतर तुम्हाला नोट्स देण्यात येईल, सगळ्या नोट्स एका एकाने एका एकाने. बघा, वर्ण, वर्ण या शब्दाचा, वर्ण या शब्दाचा, वर्ण या शब्दाचा अर्थ, वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा, रंग असा होतो. वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. दुसरं बेटा, रंगाचा शोध, रंगाचा शोध, रंगाचा शोध शालिमार यांनी लावला. रंगाचा शोध शालिमार, शालिमार यांनी लावला. रंगाचा शोध शालिमार यांनी लावला. शालिमार यांनी लावला. हा तुमचा दुसरा पॉइंट. शालिमार यांनी लावला. बरोबर आहे. पॉइंट नंबर नेक्स्ट बेटा, मुखावाटे. बघा रे, मुखावाटे, मुखावाटे निघणाऱ्या, मुखावाटे निघणाऱ्या, मुखावाटे निघणाऱ्या मूल, मूल ध्वनींना, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे, वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या, ही व्याख्या, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या, ही व्याख्या, बघा, ही व्याख्या मोरो केशव दामले, आलेला प्रश्न आहे. ही व्याख्या दामले, मोरो केशव दामले यांनी, ही व्याख्या मोरो केशव दामले यांनी आपल्या, यांनी आपल्या, यांनी आपल्या शास्त्रीय, बघा, यांनी आपल्या शास्त्रीय मराठी व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात लिहिली. शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात, या पुस्तकात, शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात लिहिली, या पुस्तकात लिहिली. हा झाला तुमचा इथला मुद्दा. ओके, शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकात लिहिली. बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण लिहितो आता नेक्स्ट कंटेंट तुमचं, जसं की तुम्हाला हे आठवत, ध्वनी हे भाषेचा, इथं इथं लिहितो आणि हा कंटेंट फार महत्वाचा आहे. ध्वनी, बघा बेटा, ध्वनी, ध्वनी हा भाषेचा, ध्वनी हा भाषेचा मूलभूत किंवा ध्वनी हा भाषेचा मूळ घटक आहे. मूळ घटक, मूळ घटक आहे. ध्वनी हा भाषेचा मूळ घटक आहे. इथपर्यंत दिलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट इथं बारकाईने लक्ष द्या. काय कंटिन्यू फोन येतात. ध्वनी हा भाषेचा मूळ घटक आहे. इथपर्यंत काही अडचण रे पोरो तुम्हाला? इथपर्यंत बेटा, हॅलो, चिलगर साहेब, तुम्ही दिलेल्या नंबरवर मी चालू केलं हो. तुम्हाला मी वाटल्यास तुमचा नंबर दाखवतो. चालू केलं त्या दिवशी तुम्ही दिलेल्या नंबरामध्ये. हो बेटा, तुम्ही जे नंबर मला दिलं चिलगर साहेब, त्याच्यावर मी माझ्या हाताने चालू केलं आणि मी माझ्या हाताने लॉग इन, तिथं मी ते एनएडिसचा वापर करून मी लॉग इन केलं स्वतः तिथं. का चालू होत नाही, का चालू होत नाही चिलगर साहेब? तुम्ही नंबर बरोबर दिला नाही की काय अडचण आली मला माहित नाही. बघा, असं व्हायला का? मग ठीक आहे. मग काय काय करावं लागेल चिलगर सर? मला अनेक एकदा वर दिल्लीला ते ऍप वाल्याला बोलावं लागेल. असं का व्हायला? नाही ना सर, दुसरा नंबर म्हणजे डबल ऍडमिशन करावं लागेल आपल्याला. चिलगर सर, आता लेक्चर चालू आहे, झालं की तुम्ही मला कॉल करा. मी झालं की माझा लेक्चर संपल्यावर एकदा कॉल करा. हा, हो सर. हॅलो सर, हॅलो सर जी, बोला ना. आता तर मी लाईव्ह लेक्चर मध्ये आहे सर. आता पेमेंट घेऊन तर मी यशनगरी मध्ये राहतो, पण 8:30 पर्यंत क्लास आहे. उद्या येऊन घेऊन जाऊ का?
आज संध्याकाळी येऊन घेऊन जातो म्हणलं तरी चालतं, काही problem नाही. बरोबर, मी ते दिलखुश कुठं आहे बघतो, नाही तर मी उद्या क्लासला येऊन घेऊन जाईल सर मी. काय तरी लॉकरची चावी माझ्याकडे राहते, मी क्लासवर असतो. तुम्ही उद्या येणार ना क्लासला? क्लासला चालते, मी उद्या येणार. किती वाजता येऊ? उद्या तुम्ही किती वाजता राहता? मी 8ला भेटतो, 8च्या आधी. नाहीतर नाही तर 9:30ला करेक्ट भेटतो. 9:30 का? त्याच्यानंतर? त्याच्यानंतर 11ला भेटतो. 11. ठीक आहे, मी 11 वाजता येतो सर. 11ला 5 मिनिटं कमी असली की इथे या. ठीक आहे, ठीक आहे, मी कॉल करून येतो. हो. सॉरी बाळांनो, थोडस कॉल होता, माफ करा. सॉरी, हा सॉरी बरं का. चलो, इथपर्यंत आपण लिहिलं बेटा, इथपर्यंत मी ही पॉईंट तुम्हाला लिहून दिलो, माफ करा. एक कॉल होतं बाळांनो, माफ करा, म्हणूनच तुमची मी कमेंट चालू केली होती. काय म्हणते, रंगाचा म्हणजेच वर्णाचा शोध शालीमार यांनी लावला. यस सर, यस यस, गवळी सर, यस. चलो आगे आगे देखो, बहुत कंटेंट है बेटा. हा, मी कमेंट ऑफ केलेले आहे, बारकाईने लक्ष द्या. इथे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या, आता बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं लिहून दिल्या. आता नेक्स्ट कंटेंट, बारकाईने लक्ष द्या बघा. ज्या वर्णाचा किंवा ज्या वर्णाचे, हे पॉइंट एकदम महत्वाचे आहे, ज्या वर्णाचे विभाजन, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्यांना, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्यांना मूल, त्या वर्णांना लिहू, ज्या वर्णाचे विभाजन होत नाही त्यांना मूलध्वनी असे म्हणतात. त्यांना मूलध्वनी असे म्हणतात बघा. त्यांना मूलध्वनी असे म्हणतात. मूलध्वनी असे म्हणतात. हा झाला तुमचा इथला पॉइंट. आता विद्यार्थी मित्रांनो, हेच पॉइंट कंटिन्यू खाली बारकाईने लक्ष द्या. आता जसं मी तुम्हाला इथं लिहून द्यालो की एकदम कट टू कट आठवण ठेवा, आणि मग तुम्हाला जो खतरनाक पॉइंट आहे स्वरांचा, तो आपण कंटिन्यू चालू करू. ओके, चला बारकाईने लक्ष द्या. तर बेटा, वर्णांनाच बघा, वर्णांनाच स्वन किंवा मूलध्वनी स्वन किंवा मूलध्वनी असे म्हणतात. जर कोणी म्हणलं तुम्हाला वर्णांना डॅश डॅश असे म्हणतात, उत्तर लिहायचं स्वन. वर्णांना डॅश डॅश असे म्हणतात, उत्तर लिहायचं मूलध्वनी. मग इथे येते बेटा तुमचं काय, मराठीत प्लेन प्रश्न, मराठीत एकूण एकूण वर्ण 52 आहेत. 52 आहेत. जेव्हा असा प्रश्न येतो बेटा, मराठीत एकूण वर्ण किती, ऐकून घ्या. जेव्हा असा प्रश्न येतो मराठीत एकूण वर्ण किती, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मराठीत एकूण वर्ण किती असा प्रश्न आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की उत्तर 52च लिहायचं. उत्तर 52च लिहायचं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन मध्ये 52 नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन मध्ये 52 नाही, तेव्हा उत्तर 48 लिहायचं. पण उत्तर कधीच 50 नाही लिहायचं. एकदा, जर प्रश्नाला मराठीत एकूण वर्ण किती, उत्तर 52च लिहायचं. पण जर परीक्षकांनी 52 ऑप्शन मध्ये दिलं नाही आणि त्यानं दिलं 48 आणि ऑप्शन दिले यापैकी नाही, तेव्हा यापैकी नाही लिहायचं, 48 लिहायचं. पण ऑप्शन मध्ये जर 50 असेल आणि ऑप्शन यापैकी नाही असेल तर यापैकी नाही लिहा, 50 कधीच लिहू नका. मुद्दा क्लिअर. ओके, चलो. तर मराठीत एकूण वर्ण 52 आहे. दुसरा बेटा, मराठीत एकूण मूलध्वनी, मराठीत एकूण मूलध्वनी किती, 52 आहेत. आता मूलध्वनी का बरं 52 पोरं? तुम्ही मला सांगा, आपण म्हणालो मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात. अरे, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला
वर्ण म्हणतात. तर जर वर्ण 48 तर मूलध्वनी किती रे? 48च, कारण त्यालाच ते म्हणाले. तुम्हीच म्हणाले पोरो की वर्णांनाच स्वन म्हणतात. तर इथं लिहा ना मग मराठीत काय? मराठीत एकूण बघा, मराठीत एकूण स्वन, मराठीत एकूण स्वन 52 आहेत. मराठीत एकूण स्वन 52 आहेत. तर दुसरा इथं मराठीत आता एका एकानं आलेले प्रश्न. मराठीत सध्या वर्ण, मराठीत सध्या वर्ण, मराठीत सध्या वर्ण 52 आहेत. मराठीत सध्या वर्ण 52 आहेत. मराठीत 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 मुळाक्षरे, मुळाक्षरे, मराठीत मुळाक्षरे 52 आहेत. मराठीत मुळाक्षरे 52 आहेत. कसलाही प्रश्न परीक्षकाने विचारू द्या बेटा, कसलाही, आपण रेडीच आहोत. सुरुवात झाली आपली आता, सुरुवात झाली आता. मग मराठीत बघा, वर्णांना स्वन किंवा मूलध्वनी असे म्हणतात. मराठीत एकूण वर्ण 52 आहेत. मराठीत एकूण मूलध्वनी 52 आहेत. मराठीत एकूण स्वन 52 आहेत. मराठीत सध्या वर्ण 52 आहेत. मराठीत मूळाक्षरे 52 आहेत. परंतु परंतु मराठीत 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 पारंपरिक, शुद्ध शब्द आहे पूर्व, पारंपरिक वर्ण, मराठीत पारंपरिक वर्ण 48 आहेत. 48 आहेत. 48 आहेत. प्रश्न जर आला मराठीत मुळाक्षरे किती? 52 लिहा. आणि जर प्रश्न आला मराठीत मूळचे वर्ण किती? हे बघा रे, मूळचे ह्याचे आहे बरं का. मराठीत मूळचे वर्ण, मराठीत मूळचे वर्ण, मराठीत मूळचे वर्ण 48 आहेत. मराठीत मूळचे वर्ण 48 आहेत. मराठीत मूळचे वर्ण 48 आहेत. मुद्दा कळालं? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मराठीत पारंपरिक वर्ण किती? 48. मराठीत मूळचे वर्ण किती? 48च. बरोबर आहे. मूळचे आणि पारंपरिक, सध्या वेगळं आणि मूळचे वेगळं, पारंपरिक वेगळं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, मी इथे एक प्रश्न त्याने टाकला, पोलीस भरतीचा लई टेन्शन आहे मला. बघा बघा पारंपरिक वर्णमाला, पारंपरिक वर्णमाला, पारंपरिक वर्णमाला किती वर्णापासून तयार होते? तर पारंपरिक वर्णमाला 48 वर्णांपासून, पारंपरिक वर्णमाला 48 वर्णांपासून तयार होते. पारंपरिक म्हणलं होते. त्यांनी म्हणलं मूळची वर्णमाला किती वर्णापासून तयार होते? तर विद्यार्थी मित्रांनो, मूळची वर्णमाला 48 वर्णांपासून तयार होते. 48 वर्णांपासून 48 वर्णांपासून तयार होते. हा झाला. ओके. पण प्रश्न असा आला बेटा, आधुनिक वर्णमाला बघा काय, आधुनिक वर्णमाला, आधुनिक वर्णमाला 52 वर्णांपासून, वर चुकला असेल रे, वर्णांपासून बरोबर लिहा. वर्णांपासून तयार होते. बरोबर आहे. या आधुनिक वर्णमालेनुसार, या आधुनिक वर्णमालेनुसार वर्णाचे 4, या आधुनिक वर्णमालेनुसार वर्णाचे 2 वर्गीकरण पडतात. वर्णाचे दोन
वर्गीकरण वर्गीकरण दोन वर्गीकरण पडतात पडतात हा मुद्दा महत्वाचा. मग विद्यार्थी मित्रांनो त्या दोन मध्ये एक नंबर आहे बेटा एक स्वरूपावरून याचे 4 प्रकार आणि दुसरा आहे बेटा 2 नंबर उच्चार स्थानावरून याचे आहे विद्यार्थी मित्रांनो 9 प्रकार असे तुमचे पॉइंट आहे. चला पहिले मला सांगा बेटा मी जे इथपर्यंत सांगितलो लिहून दिलो शिकिलो हे कळालं का? कोणाला ऑब्जेक्शन आहे लवकरात लवकर सांगू शकता. कमेंट ऑन आहे. ए पूर्वी बिलकुल समज आलं का? कुठे आहे त्याला वर वाटीला आणि पाणी आण माझ्यासाठी. आणि माझा पॉकेट इकडे आहे. मम्मीला सांग माझं पॉकेट काढून दे म्हणा. ए संध्या तू पाकिटला आणि तू पाणी आण ग. तू पाकिटला पेंड मिळते. आलं बेटा लक्षात? वर्णमालेचा अभ्यास 2 भागात. ते पहिला 4 भागात ते गेला बेटा. 2 भागात ऐसे 2 भागात ते 4 भागात गेलं. आता 2 भागात. हा साई बऱ्याच दिवसानं तुमच्या भेटीला आलंय. अरे भावा बघ आमचे पोरं किती हुशार आहे किती शिकायला तर. अरे पाणीला पाणीला पियन चलो जाओ. हा तर विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत काय अडचण रे बाळांनो? त्याची जावळ काढली. रामराम भोंग पाटील रामराम. तर भविष्यामध्ये साईला काय बनवायचे? तो जो बनल ते बनवायचा आहे. त्याला माझं स्वप्न आहे की क्रिकेटर बनवावं. क्रिकेटर. त्याला वयाच्या 6व्या वर्षी दिल्लीला पाठवायचं आहे. दिल्ली. बालाजी भोंग म्हणाले चोर. तुम्हारे पाकिट दे मिले आधार कार्ड फोटो दे मिले खिसे में तो पहले. चलो तर वेळेचा विलंब न लावता आपण पुढच्या गोष्टीला वळूत. ओके बस करने बे क्लास बस करो नहीं आप लाइव क्लास उन्मेलन ताने ऊपर आदर्श. तर बाळांनो हा बालाभाई मौज कर दी. बालाभाईने मौज कर दी. अरे अनअकॅडमीने ऑफर दिलेली आहे म्हणाले तुम्हाला काहीतरी. विक्रम मोंद्रे सर सांगत होते मला फोन करून. काहीतरी 6 महिने और 1 महिना फ्री आहे म्हणून. कसं वाटलं रे आपल्या प्लॅटफॉर्मवर? बरं वाटलं ना? बरं वाटलं? काय अडचण? बरोबर ओके. चलो आता मी जास्त वेळेचं विलंब न करता पुढच्या कंटेंटला सुरुवात करतो. बिकॉज सगळ्यात जास्त भर आपल्याला शिकण्यावर आणि कंटेंटवर द्यायचं आहे. आणि बाळांनो इथपर्यंत मी तुम्हाला ह्या गोष्टी लिहून दिल्या कट टू कट याच्यात काहीच नाही. ओके मग विद्यार्थी मित्रांनो इथं मी पहिला पॉईंट घेतो बेटा. बघा पहिले इथे लिहून देतो आणि मग मी तुम्हाला रफ पानावर शिकवायला सुरुवात करतो. पहिले एक आकडा आपण काय करू पहिले एक त्याचं चित्र काढून घेऊ. काय म्हणते माहिती का? बघा स्वरूपावरून स्वरूपावरून वर्णाचे चार प्रकार
पडतात, 4 प्रकार पडतात, हा झाला तुमचा इथं पॉइंट. मग याच्यामध्ये एक आहे बेटा तुमचं स्वर. स्वर या स्वराचं दुसरं नाव आहे बेटा अच. अच याचं तिसरं नाव आहे बाळांनो विवृत्त. विवृत्त या स्वरावर तुम्हाला मी अशा कंटेंट सांगेल बेटा, तुम्हारे होश उड जाएंगे, होश उड जाएंगे. इथं आहे बेटा 2 नंबर तुमचं काय, जसं की स्वर आहे ना, मग इथं आहे 2 नंबर तुमचं स्वरादी. काय आहे? स्वरादी. बरोबर आहे. त्यानंतर इथं 3 नंबर आहे बेटा तुमचं व्यंजन. व्यंजन, व्यंजन सॉरी, ओके, व्यंजन. एक सेकंद. व्यंजन, व्यंजन या व्यंजनाचा दुसरा अर्थ आहे बेटा, दुसरा याला स्वरांत. स्वरांत याला तिसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो परवर्ण. परवर्ण याला चौथं नाव आहे बेटा हल. हल याला पाचवं नाव आहे बेटा संवृत्त. काय आहे? संवृत्त. संवृत्त. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा चौथा काय प्रकार आहे? विशेष. विशेष. विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन. एका एकानं आपण सगळ्याच गोष्टी शिकणार आहोत. विशेष संयुक्त व्यंजन. आता इथं मी पहिला पॉइंट तुम्हाला सगळं काही लिहून दिलेलं आहे बेटा. कोणाचं? जे की आपण सुरुवात केली वर्णमालेची. वर्णमालेची सुरुवात केल्यानंतर एवढे कंटेंट भयानक येऊन दिलेले आहे. हे कंटेंट वाचा बेटा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कधीच अडचण येणार नाही, काहीच येणार नाही. एकदम कट टू कट. बरोबर आहे. आता ओके ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ओके. वाय 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 दिस वन. यस राईट. आता आपण आपल्या कंटेंटला सुरुवात करू, जे की पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा. कोणता रे? पहिला आहे बेटा, त्याचं नाव आहे बाळ स्वर. म्हणून मी तर इथं तुम्हाला या पानावर काही घेणारच नाही. बरोबर आहे. या पानावर तर मी काही घेणारच नाही. आणि इथं तुम्हाला मी जिथं पहिले समजून सांगितलं होतं, इथं पहिले समजून सांगेल बेटा, आणि मग तुम्हाला स्वरांबद्दल माहिती देईल, आणि मग तुम्हाला मी शिकवायला सुरुवात करेल. आता मी इथं पहिले शिकवेल आणि मग तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगेल. पहिले मला सांगा बेटा, इथपर्यंत काही अडचण आहे का, की आपण सुरुवात करू? सर आम्हाला नाही घ्यायचं. ओके 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 राईट. ओके ओके. एकच सेकंद. एक मिनिट. काही दिदन चुकीची जाय करून देतो. तिथून मी फोन करू तरी बोलशील. तिकडे काय करतो. एक 160 ते 70,000 नंबर पाठव. प्लास्टिक ग्लास चिवडा पुडा चांगलं जल्दी आ जाओ. तिने दिखायचं उतर दिले त्याचं. चलो. तर बाळांनो आता मी पॉइंट आणि कंटेंटला इथं शिकवायला सुरुवात करतो. प्लीज कृपया करून बारकाईने लक्ष द्या. कारण ही जी कंटेंट आहे बेटा, आता मी तुम्हाला सांगायलेली कंटेंट अप्रतिम आणि एकदम कडक आहे. ओके एक सेकंद. कंटेंट अप्रतिम आणि कडक आहे. इथून पूर्ण अपडेटच अपडेट आहे. इथं काही अपडेट असे असतील की तुम्ही तोंडात बोटच घालून बसाल, पूर्व हे काय झालं म्हणसाल. आणि आलेत बेटा, पहिले होते हे, पण डेव्हलप झाले नव्हते. आदिवासी दुर्गम भागामुळे हे आपल्याला दिले नव्हते, आणि आता हे डेव्हलप झाल्यामुळे आपल्याला द्यायला सुरुवात केली. आता बघून घ्या. स्वर शिकवायलो मी कुठं काही लिहिलं तुम्ही लिहायचं नाही, आता फक्त बघायचं. स्वर. स्वर याला दुसरं नाव आहे बेटा अच. अच याला तिसरं नाव आहे विवृत्त. सगळ्या गोष्टी पहिले समजून सांगतो, आणि तुम्ही बी सगळ्या गोष्टी पहिले समजून घ्या. बरोबर आहे. पहिला पॉइंट बेटा, स्वर या शब्दाची निर्मिती. स्वरू बघा रे, स्वर
या शब्दाची निर्मिती स्वर या शब्दाची निर्मिती स्वरू या संस्कृत धातूपासून झालेली आहे. या संस्कृत धातूपासून झालेली आहे. हा झाला पहिला प्रश्न. जर उद्या आला बेटा प्रश्न तुम्हाला स्वर या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली, उत्तर लिहायचं स्वरू. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्वरू शब्द आहे, स्वरू, चला चला व जोडलं त्याला रू जोडलं, स्वरू म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? स्वरू म्हणजे ध्वनी 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 किंवा उच्चार करणे होय. उच्चार करणे होय. उच्चार करणे होय. फक्त त्याला संस्कृत मध्ये स्वरू म्हणतात. राईट. आता हे पॉइंट आपण हळूहळू बघू. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्वर या शब्दाची निर्मिती स्वरू या संस्कृत धातूपासून झालेली आहे. स्वर म्हणजे ध्वनी किंवा उच्चार करणे होय. ध्वनी किंवा उच्चार करणे होय. मग विद्यार्थी मित्रांनो, स्वरांना बघा, स्वरांना संस्कृत मध्ये अच असे म्हणतात. स्वरांना संस्कृत मध्ये अच असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा संस्कृत मध्ये तुम्ही स्वराचा वापर करसाल, स्वराचा अभ्यास करसाल, तेव्हा त्यांना स्वर म्हणता येत नाही, तेव्हा त्यांना अच म्हणतात. काय म्हणतात? अच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्वर म्हणजे बघा, स्वर या शब्दाची निर्मिती स्वरू या संस्कृत धातूपासून झालेली आहे. स्वरू म्हणजे ध्वनी किंवा उच्चार करणे. स्वरांना संस्कृत मध्ये अच असे म्हणतात. आता इथून पॉइंट चालू होते बेटा, याच एका एकाने नीट लक्ष द्या. बघा, मी इथं लिहितो, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो. पहिला शब्द, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो म्हणजेच ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची मदत लागत नाही. इतर वर्णाची मदत लागत नाही, अशा वर्णांना स्वर असे म्हणतात. मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा लक्षात घ्या. त्यानं काय म्हणाले? ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी इतर वर्णाची मदत लागत नाही, अशा वर्णांना स्वर असे म्हणतात. जर तुम्हाला उच्च लेवलचा पेपर द्यायचा असेल तर ह्या दोन ओळ्या कधीच विसरायचं नाही. त्यानं तुम्हाला सांगतं की स्वराचे, जसं आपण स्वर शिकतो बेटा, स्वर, त्यानं तुम्हाला प्रश्न विचारतं, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो. मग वर्ण आहे चार प्रकारचे, स्वर, स्वरादी, त्याच्यानंतर व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन. या चार प्रकारचे वर्ण मराठीत आहे. कोणते कोणते? स्वर, स्वरादी, त्याच्यानंतर व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन. मग त्यानं तेच म्हणाले, कोणत्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो? तर उत्तर लिहायचं बेटा स्वर. का स्वतंत्रपणे पूर्ण होतो? इकडे लक्ष द्या. इथं आहे बेटा अ, हा तुमचा स्वर आहे. इथं आहे बेटा तुमचा आ, हा तुमचा स्वर आहे. उदाहरण धरा, बरोबर आहे. आता इथं मी लिहितो बेटा हा क, तुमचा हा व्यंजन आहे. इथं लिहितो बेटा मी हा ख, हा तुमचा व्यंजन आहे. अरे बाळांनो, जर या क ला आपला अर्थ पूर्ण करायचा असेल तर कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. जेव्हा या क मध्ये अ मिसळतात तेव्हा तो पूर्ण क होतो. जेव्हा या ख मध्ये अ मिसळतात तेव्हा पूर्ण ख होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या अ मध्ये तुम्ही काय मिसळता सांगा, या आ मध्ये काय मिसळता सांगा. अरे त्याच्यात काही मिसळायची गरज नाही, ते स्वतंत्र त्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला कोणाची मदत लागत नाही. म्हणून तर त्याला म्हणतात की स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असतात. स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असतात. आता मला सांगा बेटा, त्याचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो म्हणून याला म्हणतात स्वतंत्र उच्चार होणारे वर्ण. म्हणून तर त्यांनी म्हणलं, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी कोणाची मदत लागत नाही, अशा वर्णाला स्वर असे म्हणतात. मग मी ते दाखवली बेटा, या अला कोणाची मदत लागली का रे? बिलकुल नाही. म्हणून तो झाला स्वर. मुद्दा कळालं? मग इथं काय म्हणते, स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असतात. अरे असणारच, त्याला कोणाची मदतच लागली नाही ना.
दुसरा मुद्दा बेटा, मग आपल्या मराठीमध्ये अ पासून औ पर्यंतच्या बघा, अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. याच्याबद्दल आपण आता चर्चा करायची नाही. आता इथे एक पॉइंट त्यांनी काय म्हणलं बघा, इथे एक पॉइंट काय म्हणलं, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही. ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही, अशा वर्णांना डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर स्वर असे म्हणतात. अरे बाळांनो, तुमच्या मुखामध्ये दात आहे, तुमच्या मुखामध्ये जीभ आहे, तुमच्या मुखामध्ये ओठ आहे, तुमच्या मुखामध्ये जीभ आहे. आता जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा तुमच्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही मग कसा बघा, मी इथून म्हणतो आता अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ. रू आणि लूचा वापर आपण करत नाही, कारण की ते आपल्या 14 खडीत येतच नाही, ते 12 खडीत येत नाही. मग त्यांना विचारते ना की जेव्हा तुम्ही स्वरांचा उच्चार करतो आपल्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही, म्हणून त्यानं म्हणते बेटा की कोणत्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही. उत्तर लिहायचं स्वर, कारण की वर्ण 4 प्रकारचे आहेत तुमच्याकडे. किती प्रकारचे आहेत? 4. म्हणून नीट ऐका काय म्हणलो मी. बघा आपण काय म्हणलं इथं, म्हणलं स्वर या शब्दाचा अर्थ, स्वराचाच अर्थ अच विवृत्त होतो. स्वर या शब्दाची निर्मिती स्वरू या संस्कृत धातूपासून झाली. स्वरू म्हणजे ध्वनी किंवा उच्चार करणे होय. स्वरांना संस्कृतमध्ये अच असे म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो त्याला स्वर असे म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची मदत लागत नाही त्याला स्वर असे म्हणतात. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील अवयांचा एकमेकाला स्पर्श होत नाही अशा वर्णाला स्वर असे म्हणतात. ओके, मी इथं लिहिलो. मग विद्यार्थी मित्रांनो, अ पासून बघा, अ पासून लिहायलो मी तर, अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वर असे म्हणतात. मग इथे लिहावं लागते, मराठीत एकूण स्वर 14 आहेत. मराठीत एकूण आधुनिक स्वर 14 आहेत. मराठीत एकूण सध्या स्वर 14 आहेत. मराठीत पारंपरिक स्वर 12 आहेत. 12 आहेत. आणि मराठीत सध्या स्वर 14 आहे. आधुनिक स्वर 14 आहे. मराठीत एकूण स्वर 14 आहे. पण पारंपरिक म्हणलं 12 आणि मूळचे स्वर जर म्हणलं मूळचे स्वर एकूण 12 आहेत. मूळचे म्हणलं मूळचे स्वर एकूण किती आहे? 12. काय बर करायचं कवाडा गावनी काय वाच समाधी नाही बरका चले गे मालमची बातमी फायटर मात्र सर्वन बलावत काय अर्ध बल आज आहे की माझं पाठीने 8ही वाजत आवाज को मग कशाने होतो कुशली आपण लेक्चरचा काय बी कसं करतो बातमी फायटर मग आवाज आधार कार्ड आणखी फोटो मिळेल 18 चुती आपण म्हणा 18 चुती आपण माझी जोर जोर ती बोलून तर मला लॅपटॉप बंद करणार जाऊन तो म्हणतो 90 कसे आता परमिशन दिली आहे शिकाय हा चला लक्ष द्या. तरी इथपर्यंत काय अडचण बेटा? कमेंट ऑफ आहे का रे? अच्छा आय एम सॉरी. इथपर्यंत काय अडचण? इथपर्यंत काय अडचण? कमेंट ऑन आहे. ओके, न्यू पॉइंट आहेत बरं का सगळे. न्यू पॉइंट, कंटेंट न्यू आहेत. लक्षात घ्या शुभम सर, कंटेंट न्यू आहेत वाटतात ना हे सगळे याच्यात कंटेंट न्यू आहे.
आता इथपर्यंत आपण बघितलं बेटा, इथपर्यंत आपण बघितलं. आता पुढं थोडस मी आणि एकदा तुमच्या कमेंट ऑफ करतो, बारकाईने लक्ष द्या. 1 सेकंद बाळांनो. ओके, हा एकदा कमेंट. खूप छान सर, थँक्यू 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 सरजी, थँक्यू, खूप छान, थँक्यू थँक्यू. यस यस यस, चला बारकाईने लक्ष द्या बेटा. आता बघून घ्या इकडं. आता इथपर्यंत आपण लिहिलं. ओके, मग काय होतं माहितीये का, लिंक तोडू नका. आता अ पासून औ पर्यंतचा 14 वर्णना स्वर असे म्हणतात. मराठीत एकूण स्वर 14 आहेत. मराठीत एकूण आधुनिक स्वर 14 आहेत. मराठीत एकूण सध्या स्वर 14 आहे. पारंपरिक स्वर मात्र 12च आहे. मूळचे स्वर मात्र 12च आहे. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो अ पासून औ पर्यंत 14 वर्णना स्वर असे म्हणतात. मग कोणते कोणते बघा, अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लृ, ए, आ, आई, ऑ, औ आणि ए, आई, ओ, औ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ए, त्याच्यानंतर ऍ, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर इथं ओ, त्याच्यानंतर काय, असं नाही होणार. इथं थोडस लिहिण्यात चुकलं ना आपलं. इथं बेटा असं, 1 सेकंद. हा, मग इथं काय, अ, आ, ई, उ, ऊ, रू, दृ, ए, ऍ, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर इथं येणार तुमचं काय रे, ओ, त्याच्यानंतर येणार ऑ, आणि त्याच्यानंतर येणार बेटा औ. अनबिलिव्हेबल क्वेश्चन आहे ना, एमपीएससी ने विचारलं. अनबिलिव्हेबल. मी विचार बी केला नाही बेटा, असे प्रश्न विचारतील म्हणून. बरोबर आहे. पिलू थोडा फ्रीजम पाणी मिळेल नाही. वैशाली, फ्रीजम पाणी मिळेल. बघा, त्यांनी काय म्हणलं माहित आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि पोल देतो, प्रश्नाचं उत्तर द्या, मग आपण त्याला शिकायला सुरुवात करू. एक प्रश्न विचारतो या सुरांबद्दल, एक प्रश्न विचारतो, ते विचारल्यानंतर तुम्ही मला पुरा प्रश्न द्या, प्रश्नाचं उत्तर द्या. आता बघा काय होतं माहितीये का, प्रश्न कसा बेटा, पहिले तर तुमची ही संकल्पना मी क्लिअर करून देतो. कोणती माहित आहे, ते विवृत्त का म्हणलं, मग त्या प्रश्नाकडे जाऊत आपण. मग आपण याला म्हणलं बेटा विवृत्त. काय म्हणलं, विवृत्त, विवृत्त. ओके, मग विवृत्त का म्हणलं माहित आहे का बाळांनो, जेव्हा तुम्ही स्वरांचा उच्चार करता, जेव्हा तुम्ही स्वरांचा उच्चार करता, तेव्हा तुम्ही उच्चार कसा करता, अ, आ, ई, आपलं तोंड उघडं असतं, तो बंद कधी होतच नाही. म्हणून स्वरांचा उच्चार करताना आपले मुख उघडे व विवृत्त, उघडे व विवृत्त असते. उघडे व विवृत्त असते. उघडे व विवृत्त याचा अर्थ होतो पसरलेले, पसरलेले, पसरलेले. पसरलेले म्हणजे कसं बेटा, जेव्हा तुम्ही स्वरांचा उच्चार करणार, उच्चार करत असताना, जेव्हा तुम्ही स्वरांचा उच्चार करणार, उच्चार करत असताना तुमच्या मुख आहे की नाही, मुख नेहमी उघडच असणार. कसं, तुम्ही उच्चार करा, अ, आ, ई, उ, रू, दृ, ए, ऍ, आई, ओ, औ. तुम्ही अ असं तोंड बंद झालं का नाही, पण जेव्हा तुम्ही म्हणता क, ख, प, फ, ब, म, तोंड बंद होतो, व्यंजनाचा उच्चार. म्हणून स्वराचा उच्चार करताना आपले मुख उघडे व विवृत्त असतात. याचा अर्थ असा झाला बेटा, एक आठवण ठेवा, एक आठवण ठेवा, की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न येतो की स्वरांचा उच्चार करताना बघा, स्वरांचा उच्चार, स्वरांचा उच्चार करताना, स्वरांचा उच्चार करताना मुखातील, खतरनाक पॉइंट आहे, मुखातील हवा, मुखातील हवा अडवलेली नसते. हा झाला पॉइंट बेटा. मुखातील हवा अडवलेली नसते. कशी अडल रे, त्यानं म्हणाले तोंड उघडे असते तर हवा अडण्याचा प्रश्नच नाही. हवा अडण्याचा प्रश्न आला कुठं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे एक स्टँडर्ड शब्द वापरला त्यांनी, काय, स्वरांचा उच्चार प्रवाहीपणा असतो. बघा, स्वरांच्या उच्चारात, स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा, स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा
असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, स्वरांचा उच्चार करताना मुखातील हवा हा आलेला प्रश्न आहे. प्रवाहीपणा असतो. काय प्रवाहीपणा असतो, हा तुमचा आलेला प्रश्न आहे. मग याच्यावर परीक्षकांनी प्रश्न विचारलं. ऑप्शन नंबर 1 अ, ऑप्शन नंबर 2 ब, ऑप्शन नंबर 3 क, ऑप्शन नंबर 4 ड. ऑप्शन नंबर 1 स्वरांच्या, बघा रे, स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा असतो. ऑप्शन नंबर 1. 2 काही स्वर उपसर्गाचे कार्य करतात. 3 काही स्वर प्रत्ययाचे आई कुठं फिरायला तू इकडे बेटा. आता तुला हा, काही स्वर प्रत्ययाचे कार्य करतात. काही स्वर प्रत्ययाचे कार्य करतात. आणि इथं लिहिलं काही स्वर नामाचे कार्य करतात. ऑप्शन नंबर 1 2 3 4 होतं बेटा इथं, आणि इथं देतो हाच प्रश्न आहे तुमचा. आणि मग मी तुम्हाला समजून सांगतो की कंटेंट कशी आहे. 1 नंबर ऑप्शन, सॉरी, हा, 1 नंबर ऑप्शन होतं बेटा अ ब क. 2 होतं बेटा अ क ड. 3 नंबर होतं 3 नंबर इथं 3 अ ब ड. 4 नंबर होतं वरील सर्व. आणि प्रश्न होता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. मी तुम्हाला पोल देणार आहे, पण मी काय सांगतो नीट आहे का. हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे याला पहिले वाचा, कारण पोल दिल्यानंतर बेटा वाचता येत नाही. ते मी क्युरी टाकलेली आहे, पोलची कंटेंट होऊन जाईल कमी. मग पोल तुम्हाला, ते पोल झाल्यानंतर प्रश्न दिसत नाही, आणि तुम्ही प्रश्न बघण्यासाठी पोलला असं जर केलं तर ते पोल उडून जातो. म्हणून डायरेक्ट तुम्हाला पोलवर क्लिक करायचं आहे. तुम्ही द्या म्हणला तवा मी देतो, कमेंट ऑन आहे. पोल द्या म्हणला तवा देतो. वाचून घ्या काय वाचायचं ते. दिला पोल. कडाक 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 कडाक. कन्सेप्च्युअल क्वेश्चन, कडाक कडाक. त्रेपन्न टक्के लोकांचं उत्तर बरोबर आहे. आय लाईक दॅट. 53. 53%. हाँ, कैसा लगा रे क्वेश्चन. क्वेश्चन कैसा लगा. आता मी काय सांगतो समजून, कमेंट ऑफ झाले, मी समजून काय सांगतो त्याच्यावर लक्ष द्या. हे बाळांनो, हा जन्म शब्द आहे, जन्म. याला तुम्ही आ लावता, आ झाला आ जन्म. मग आ हा तुमचा स्वर आहे, स्वर आहे. मग तो उपसर्गाचं कार्य करतो की नाही, विधान सत्य आहे. केला की नाही उपसर्गाचं कार्य, हो किंवा नाही म्हणा मला. केला की नाही. हा मोड आहे, मोड. याला मी लावतो ई, काय होते मोडी. मग ई लागला की नाही, लागला. हे ठेच आहे बेटा, ठेच ठेचा ठेचा. आ लागला की नाही, याला म्हणतात प्रत्यय. म्हणून हे तर बरोबरच. काही प्रत्ययाचे कार्य करतात, बरोबर. स्वरांचा स्वर उच्चाराचा प्रवाहपणा असतो, हे तर बरोबरच आहे.
आणि त्यानं काय म्हणाल, काही स्वर नामाचे कार्य करतात. बरोबर आहे बेटा. हे बघा नामाचं कार्य कसं करते, हा वाक्य लिहितो इथं. अने, अने, इला, अने, इला, घरी बोलावले, घरी बोलावले, अने, इला, घरी बोलावले. आता सांगा मुद्दा कसा आहे, कमेंट ऑफ ऑन आहे. आता सांगा मुद्दा कसा. उद्या जर प्रश्न आला पोरोहो, उद्या जर प्रश्न आला तर मजा आएगी. यस, थँक्यू थँक्यू. उद्या जर प्रश्न आला बेटा पोलीस भरतीला किंवा जिल्हा भरतीला, तर हे उपसर्ग, तर हे उपसर्ग तू जरा वेळ तर स्वयंपाक म्हणायचं काय देणार होते. अरे सर स्वयंपाक म्हणायचं एक माणसावर मेंदो चिल्ड पाणीचा होत म्हणून. चिल्ड पाणीचा बघा काय म्हणते सर, ये लिहून द्या. लिहिले नाही. यस, सगळं लिहून देतो, सगळं लिहून देतो. हे बघा पोरो हो, अनअकॅडमीवर असो, ऑफलाईन मध्ये असो, कुठं जरी तुम्ही माझे क्लास केले असतील, आणि जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून परत एकदा पैसे भरून 999च का होईना रे, तुम्ही फार भाग्यवान आहो की निलेश राठोड सर तुमच्यासाठी 999 रुपयामध्ये अवेलेबल झाले. टेन्शन घेऊ नका. हे फक्त माझ्या जिव्हाळ्याच्या खातीर बरं का. माझा एक जिव्हाळा, प्रेम, लगाव तुमच्याशी करमत नाही तुमच्या विना म्हणून, नाहीतर मी एवढी फीस कमी ठेवत नाही. आणि एवढं करून जेव्हा तुम्ही माझ्याकडे परत क्लासला येता, उगन माया राठोड सर काय ते रेडी तीस काय आता, येडी कुठली रेडी तीस काय आता मला येडे. बघा पोरं हो हा, तर काय होतं माहित आहे का, आणि तुम्ही परत माझ्याकडे यावं आणि मी तेच तुम्हाला आंबेडकरांना शिकवावं, हे बरोबर वाटते का रे मला. बरोबर वाटते का. कुछ तो भी हटके, कुछ तो भी नया होना ना. यस, थँक्यू थँक्यू. स्वाती कशी आहेस रे तू, रडतीस काय एवढे प्रेमानं बोलून. जाऊ द्या आता, अशीच करतीस तू. बघा इकडं, हा आता मी तुमच्या जमला आता बालाजी भोंग. चलो चलो, कोई बात नाही, कोई बात नाही, कोई बात नाही. आता मी थोडस कमेंट बंद केलो रे भावांनो. कमेंट बंद केल्याशिवाय मला मजाच येणार शिकवायला. म्हणजे कसं होते, तुमच्या कमेंट कडे लक्ष राहतात. अभी तो पार्टी सुरू हुई है. ओके, आता इथं आपण काय करणार बेटा, लिहून देणार जे जे आपण शिकलो. मी तुम्हाला इथं लिहून देणार आणि जे जे मी तुम्हाला शिकवलं. बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथून तुमचं चालू झाला होता हा पॉइंट, आणि आता मी लिहून देतो. काळजी नका करू, टाइमपास नको, शिकायचं फक्त आपल्याला. मग पहिला पॉइंट आहे बेटा इथं तुमचा काय रे, स्वर. मी लिहायला सुरुवात करतो. फर्स्ट पॉइंट बेटा स्वर. बघून घ्या, स्वर. ओके, स्वर. मी इथं पहिला लिहितो, स्वरांना, स्वरांना अच किंवा विवृत्त, विवृत्त. कसं आले तुला, निघ बाहेर. जास्त हुशार झालीस. स्वरांना अच किंवा विवृत्त असे म्हणतात. पहिला पॉइंट बेटा, म्हणतात, हा पहिला पॉइंट. ओके, बारकाईने लक्ष द्या. स्वराची निर्मिती, स्वराची निर्मिती स्वरू या संस्कृत, या संस्कृत धातूपासून, धातूपासून झालेली आहे, झालेली आहे. उद्या सकाळी 7:30 वाजता तुमचा लेक्चर आहे रे पोरो हो. उद्या सकाळी 7:30 वाजता लेक्चर आहे बरं का. झालेली आहे, 7:30 वाजता लेक्चर आहे. स्वरू या शब्दाचा
स्वरूप या शब्दाचा अर्थ स्वरूप या शब्दाचा अर्थ ध्वनी करणे होतो. ध्वनी करणे होतो. ध्वनी करणे किंवा उच्चार करणे असा होतो. ध्वनी करणे किंवा उच्चार करणे असा होतो. ओके, ध्वनी करणे किंवा उच्चार करणे असा होतो. मग इथे मी पटपट लिहून देईल तुम्हाला कंटेंट. मग हा पॉइंट महत्वाचा बेटा. ज्या वर्णांचा उच्चार, हे शब्द लय महत्वाचे आहे बरं का. स्वतंत्रपणे ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो अशा ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे पूर्ण होतो अशा वर्णांना स्वर असे म्हणतात. पहिला पॉइंट. ओके, स्वरांचा उच्चार करताना इतर वर्णांची मदत लागत नाही. म्हणून त्यास स्वतंत्र उच्चार होणारे वर्ण असे म्हणतात. स्वतंत्र उच्चार होणारे वर्ण असे म्हणतात. स्वतंत्र उच्चार होणारे वर्ण असे म्हणतात. चला नेक्स्ट पॉइंट. स्वतंत्र उच्चार होणारे वर्ण असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना आपल्या मुखातील अवयवांचा एकमेकाला स्पर्श होत नाही. हा दुसरा मुद्दा. एकमेकाला स्पर्श होत नाही. ओके, एकमेकाला स्पर्श होत नाही. नेक्स्ट. स्वरांचा उच्चार करताना आपले मुख उघडे व विवृत असते. आपले मुख उघडे व विवृत असते. ओके, नेक्स्ट बेटा. स्वरांचा उच्चार करताना आपल्या मुखातील हवा अडवलेली नसते. आपण लिहिले का रे? स्वरे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात, स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असतात, अडवलेली नसते. इथे एक मुद्दा टाकून देतो बेटा. स्वर हे पूर्ण उच्चाराचे
उच्चाराचे स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. ठीक. अ पासून वेगळ्या रंगाची पेन घेतो बेटा. अ पासून अ पर्यंतच्या एक ओळ आपण इथे लिहिली नाही ना, ती ओळ फार महत्वाची आहे बाळांनो. एक सेकंद. मुखातील बघा, स्वरांचा उच्चार करताना आपल्या मुखातील हवा अडवलेली नसते किंवा मुखातील हवेचा मार्ग अडवलेला नसतो असेही तुम्हाला लिहावं लागतं. राईट. स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा असतो. म्हणजे प्रवाहीपणा असतो म्हणजे डायरेक्ट स्वर बाहेर येतात. इथं अ पासून औ पर्यंतच्या अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वर असे म्हणतात. खाली मराठीत एकूण स्वर 14 असून पारंपरिक स्वर मात्र 12 आहेत. पारंपरिक स्वर मात्र 12 आहेत. सगळं शिकलो तुम्हाला मी, हे फक्त शिकलेलं लिहून द्या. ओके. मराठीत एकूण स्वर 14 असून मराठीत आधुनिक स्वर 14 आहेत. ओके. खाली लिहून देतो बेटा, कोणते. मग इथं लिहेल मी तुम्हाला कोणते आहे. अ, आ, ई, उ, रू, ए, आ, आई, ओ, ऑ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. खतरनाक पॉईंट इथे लिहितो बेटा, जे की तुमचं माझ्याकडून दिलेली अपडेट असेल. बघा, काही स्वर उपसर्गाचे कार्य करतात. पॉईंट नंबर 1. मग उदाहरणार्थ मध्ये तुम्हाला द्यायला मी इथं उदाहरणामध्ये जसं की आ जन्म, आ मरण, ओके. यथा न्याय वगैरे आहेत. पॉइंट क्रमांक नेक्स्ट. काही स्वर प्रत्ययाचे कार्य करतात. मग ते कोणते बेटा? जसे की मी तुम्हाला 2-3 शब्द इथे लिहून देतो. मोड, ओके. आपण मोडी लिपी म्हणतो ना, अधिक ई बरोबर काय रे? मोडी,
जसं इथं आपण घेतलं ठेच, ठेच प्लस आ बरोबर काय ठेचा, ठेचा असं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही स्वर, काय काही स्वर, काही स्वर नामाचे, नामाचे म्हणजेच शब्दाचे कार्य करतात, शब्दाचे कार्य करतात, झालं. जसं उदाहरणार्थ देतो बेटा इथं अने, अने इला, इला घरी, घरी बोलावले. इथून चालू होते बेटा तुमचे स्वरांचे प्रकार आणि इथून चालू होतो तुमचा आता अभ्यास. चला इथपर्यंत काय डाऊट काही क्वेश्चन असेल यू कॅन आस्क मी, कारण की युअर क्वेश्चन कंटेंट ओपन ना. यश, ऐश्वर्या चव्हाण अपडेट तर भरपूर आहे बेटा. यस गुड. तर आता वरचं उदाहरण का इथं आ जन्म आमरण, मोड मोडी, ठेच ठेचा, इथं अने बिला, अने इला घरी बोलावले. खूप छान, थँक्यू. अशा प्रकारे बेटा आता उद्यापासून चालू होतं तुमचं स्वर, स्वराचे प्रकार आणि त्याच्यानंतर मग आपले अपडेट पॉइंट चालू होतं. मग स्वराचे प्रकार घेतल्यानंतर आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. आजचा सेशन इथं थांबूया. उद्या सकाळी 7:30 वाजता तुमचा लेक्चर असेल, मॉर्निंग 7 o'clock. यस. बाय बाळांनो, बेस्ट ऑफ लक. हा उद्या सकाळी ठरवू आपण रात्री आहे की नाही, उद्या सकाळी ठरवू. ओके, उद्या सकाळी ठरवू आपण रात्री आहे की नाही, पण उद्या सकाळी असेल. ओके.